नमस्कार. मी परमदास जाधव. तर जे इराण आणि इस्रायलमधील जे युद्ध आहे ते थांबवण्यासाठी अनेक देश पुढे आलेले आहेत आणि त्याच्यातच पाकिस्तानने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. कारण हे युद्ध थांबावे असं सगळ्यांना वाटते आणि म्हणून पाकिस्तानने या युद्धामध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र इराणने पाकिस्तानचा हा जो प्रस्ताव होता तो स्पष्टपणे फेटाळून लावला. कारण इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे सांगितले आहे की आम्ही पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही चर्चेत सहभागी झालेलो नाही आणि म्हणून इराणच्या मते अमेरिका मध्यस्थीमार्फत अवास्तव मागण्या करत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही आणि म्हणून जागतिक स्तरावर भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा आहे ती एक विश्वासार्ह नेता म्हणून अशी ती एक प्रतिमा आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकारी जे अमेरिकेचे नेतृत्व कर्नल डगलस मॅकग्रोगर आणि संयुक्त अरब अमिरातचे माजी राजदूत यांचे असे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदी हेच या युद्धात प्रभावी मध्यस्थ करू शकतात, असा हा यांचा अमेरिकेचा विश्वास आहे नरेंद्र मोदी यांच्यावर. आणि म्हणून भारताने इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत चांगले संबंध आहेत. जे भारताचे संबंध आहेत ते चांगले आहेत आणि म्हणून इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनीही सुचवले की विश्वासार्हतेच्या या बाबतीत पाकिस्तानपेक्षा भारत हा अधिक चांगला पर्याय आहे आणि म्हणून पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे आणि तिथे राजकीय अस्थिरताही आहे. अशा या परिस्थितीत पाकिस्तानने स्वतःला जागतिक स्तरावर महत्त्वाचे सिद्ध करण्यासाठी मध्यस्थीचा हा प्रयत्न केला होता. मात्र इराणने पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास नकार दिलेला आहे. कारण इस्रायलसाठीही पाकिस्तान हा एक शत्रू देश आहे आणि त्यामुळे तिथे चर्चा होणे अशक्य आहे. परिणामी पाकिस्तानला हाय टेबलवर बसून स्वतःची पत वाढवण्याचा हा जो डाव होता तो फसला असल्याने हे चित्र आपल्याला दिसत आहे आणि म्हणून भारत सध्या वेट वॉचवर आहे, प्रतीक्षा करत आहे आणि पाहत आहे. या भूमिकेत आहे की भारताने अद्याप अधिकृतपणे मध्यस्थीसाठी स्वतःहून पुढाकार घेतलेला नाही. मात्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भारत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भारताचे मुख्य लक्ष आपल्या ऊर्जा सुरक्षेवर आणि आखाती देशातील असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर आहे. तर थोडक्यात सांगायचे काय तर पाकिस्तानला बाजूला सारून जग आता शांततेसाठी भारताकडे आणि मोदींच्या नेतृत्वाच्या दिशेने आणि त्यांच्या आशेने पाहत आहे, अशी या
युद्धामध्ये इस्रायल आणि इराणच्या या युद्धामध्ये भारतासाठी ही मोठी अशी एंट्री मानावी लागते, कारण पाकिस्तानला नकार दिलेला आहे. तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली? अधिक माहितीसाठी आपल्या व्हिडिओ जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.